ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी बोलवलेल्या पक्षाच्या मेळाव्याला चंद्रकांत खैरेंनी दांडी मारली आणि त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं। अशात खैरेंनी आपल्या गैरहजेरीवर भाष्य केले आणि खळबळजनक आरोप केले। मेळाव्याबाबत अंबादास दानवेंनी मला काही सांगितलं नाही, मी उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहे। अंबादास मोठा झाल्यासारखा वागतोय, शिवसेना मी वाढवली आणि हा नंतर आला, काड्या करण्याचं काम करतोय असा घणाघात चंद्रकांत खैरेंनी केलाय। दानवेंनी पक्षाचं नुकसान केलं असून पक्ष जिवंत ठेवायचा असेल तर उद्धव ठाकरेंना दानवेंवरती कारवाई करावी लागेल असंही खैरेंनी म्हटलंय। खैरे उपस्थित नव्हते, पुन्हा तुम्ही काही यार विचारत नका। प्रमुख मार्गदर्शक होते, आता होते त्यांना नागपूरला जायचं आधी माझ्या माहितीवर ना नागपूरला त्यांच्या काही समाजाचा मेळावा होता, त्याला ते गेले होते। दादा तुम्ही जर काय आयोजन करता त्याच्यात त्यांना प्रमुख मार्गदर्शक होता तरी ते समाजाच्या मेळाव्याला जातात, म्हणजे दांडीच मारली नाही। त्यांना विचार, मला नाका विचार, पण दांडी मारली। आता त्यांनी मागच्या काळात माझ्यावर काय काय बोलले, मी उत्तर दिलं का? देणार पण नाही। ते म्हणतात मला, आता मी त्यांचंच नाव मार्गदर्शक म्हणून टाकलं होतं तर ते नाही आले, त्याला मी काय करू शकतो? त्यांनी दांडी मारली नाही, ते नागपूरला गेले होते, बोलले ते त्यांच्या समाजाचा मेळावा होता। पण मला हा कालचा कार्यक्रम जो घेतला पक्षाचा, मला कोणी सांगितलं नाही, मला कोणीही सांगितलं नाही। म्हणजे ज्यांनी ठेवला असेल त्यांनी तर सांगितलेलं, तो कधी सांगतच नाही आहे। परंतु सांगितलं असतं तर मी एक दिवस आज घेतला असता कार्यक्रम, उद्या घेतला असता कार्यक्रम, पण मला त्या ठिकाणी लोकांशी बोलायचं होतं, कार्यकर्त्यांशी बोलायचं होतं। आपला पक्ष संघटना आपली अडचणीत आहे, त्या अडचणीतून बाहेर काढताना आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे, हे मला त्या ठिकाणी बोलायचं होतं। परंतु ते आधीच मी नसताना त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन टाकला, कमी संख्या होती।